सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय भारत. संविधान एवढं सगळं घेण्याची गरज काय आहे? होय मित्रांनो, आज आपलं भारतीय संविधान धोक्यात आलेलं आहे की काय, किंवा काहीतरी प्रचंड असं पडद्याच्या आड होत आहे अशी शंका मनाला वाटत आहे. कारण कालच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार मिळून त्यांनी बीजेपीला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केल्याची बातमी बघितली. त्याही अगोदर तृणमूल काँग्रेस पार्टीचे म्हणजेच ममता दीदी यांचे 29 खासदारापैकी 20 खासदारांचा गट फुटला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला, म्हणजेच एनडीएला सपोर्ट केला. त्याही अगोदर थोडंसं जर गेलं तर एप्रिल महिन्याच्या जवळपास ज्या राघव चड्ढांनी अंबानीच्या जिओ विरोधात फार रान उठवलं होतं, आमचा महिना म्हणजे 1 महिना, बरं आमचा 1 महिना 30 दिवसाचा असतो आणि या जिओचा 28 दिवसाचा कसा, असं म्हणून सगळं संसदेमध्ये आणि इकडे तिकडे रान उठवलं होतं आणि भुसकून आपली चड्डी घेऊन एका दिवसामध्ये तो बीजेपीला जाऊन मिळाला आणि जाता जाता तब्बल 8 खासदार आप या पार्टीचे घेऊन गेला. मग हे सगळे खासदार का फुटत आहेत आणि बीजेपीला मिळून काय करणार आहेत नेमकं, हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे, बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता या सगळ्यांचं कारण कशामध्ये आहे तर 17 एप्रिल 2026 या तारखेमध्ये आहे. या तारखेला काय झालं होतं तर भारतीय संसदेमध्ये 131वी राज्यघटना दुरुस्ती विधेयक बीजेपी सरकारने सादर केलं होतं, परंतु विरोधकांनी प्रचंड एकजूट केली आणि त्यांचा डाव हाणून पडला होता. या विधेयकामध्ये 3 महत्वाचे विधेयक होते. पहिलं होतं महिलांचं 33% आरक्षणाचं आणि दुसरं अतिशय महत्वाचं होतं ते म्हणजे डिलिमिटेशन, म्हणजेच भारतीय संसदेमधले लोकसभेचे खासदारांची संख्या वाढवण्याविषयीचं होतं. सध्या 543 लोकसभेचे खासदार आहेत, त्यांची संख्या 850 करण्याविषयीचं ते विधेयक विरोधकांच्या एकजुटीमुळे हाणून पडलं होतं. 543 खासदारांच्या मतदानाच्या वेळेस या विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली आणि या विधेयकाच्या विरोधामध्ये 230 मतं पडली. आता तुम्ही म्हणसाल 298 तर जास्त होते, परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर राज्यघटना दुरुस्ती विधेयक असेल तर त्याच्यामध्ये 2/3 बहुमत आवश्यक असतं अशी एक व्यवस्थित कलम त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणून यांना राज्यघटना जर दुरुस्त करायची असेल तर 2/3 म्हणजे सध्याच्या लोकसभेच्या त्यांना 362 एवढा बहुमताचा आकडा गाठावा लागतो आणि यांना मिळालेत सुमारे 298, म्हणजे यांना अजूनही 54 खासदारांची संख्या कमी पडलेली आहे. परंतु 54च्या निम्मे जर केले तर 27 खासदार जरी हे फोडू शकले तरी दोन्ही बाजूचं समसमान मतदान होतं आणि यांनी आपचे 8, तृणमूल काँग्रेसचे 20 आणि उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार अधिकृतपणे फोडलेले आहेत. मतदानाच्या वेळेस म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा किंवा संसदेमध्ये मतदान होईल तेव्हा यांच्या बाजूला अजून गुप्तपणे मतदान किती करतील हे काही सांगता येत नाही. सध्या तरी आज घडीला यांनी 34 खासदार फोडून त्यांच्या बाजूला घेतले आहेत, म्हणजे 27च्या वर गेले, त्यांनी बहुमत मिळवलेले आहे. हे थोडक्यामध्ये डिलिमिटेशन करणारच आहेत असं सध्या तरी यांच्या साम दाम दंड भेद या नीतीनुसार दिसत आहे. जर पैशाच्या मागणीने जर विरोधक फुटत नसतील, खासदार फुटत नसतील तर त्यांना ईडी, सीबीआय किंवा विविध प्रशासकीय यंत्रणाचा दबाव टाकून हे त्यांना फोडत आहेत आणि आपलं जे साध्य आहे ते पूर्ण करत आहे असंच दिसून येत आहे. सध्या भारतीय लोकसभेमध्ये आणि भारतीय लोकशाहीमध्ये हे काय चालू आहे याविषयी कमेंटमध्ये आपल्या शब्दामध्ये 2 शब्द सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.